हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तांच्या कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 48वी कथा श्री प्रिया शरण बाबाजी यांची आपण ऐकत आहोत. त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया. पंडित बाबांच्या देखरेखीखाली निंबार्क संप्रदायाच्या सर्व ग्रंथांचं अध्ययन प्रिया शरण बाबांनी केलंच, शिवाय अन्य संप्रदायांच्या ग्रंथांचं सुद्धा त्यांनी अध्ययन केलं. विशेष रूपाने गौडीय संप्रदायाच्या ग्रंथांचं अध्ययन त्यांनी अगदी सखोल असं केलं. फलस्वरूप त्यांना सर्व संप्रदायांच्या ग्रंथांचं अगदी उत्तम प्रकारे ज्ञान झालं आणि त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा समन्वयात्मक झाला. काही दिवसानंतर त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि एका अत्यंत चांगल्या कथा वाचकाच्या रूपामध्ये त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. आपल्या कथांमध्ये ते गौडीय आणि राधावल्लभीय सिद्धांताचं अगदी स्पष्टपणे वर्णनही करत आणि समर्थनही करत. त्यामुळे कधी-कधी काही लोकांना असा संशय येई की ह्यांचा झुकाव राधावल्लभीय आणि गौडीय सिद्धांताच्याकडेच जास्त आहे की काय, म्हणजे निंबार्क संप्रदाय सोडून. पण वास्तविक तसं नव्हतं. निंबार्क संप्रदायाचे सर्व सिद्धांत त्यांनी व्यापक प्रमाणामध्ये अभ्यासून ग्रहण केलेले होते आणि त्यांची स्वतःची साधना त्याच प्रणालीची होती. त्या रूपामध्ये त्यांना गौडीय आणि राधावल्लभीय सिद्धांत ह्यांच्याशी काही विरोध आहे आपला असं वाटत नसे. त्यामुळे ते त्यांचाही उल्लेख करत असत. प्रिया शरण बाबाजी हे वृंदावनला राहायला आल्यापासून त्यांना पंडित बाबांच्या शिवाय इतर अनेक संतांचा सहवास मिळाला. श्री गौरांगदास बाबाजींचा अमूल्य सत्संग त्यांना प्राप्त झाला. गौरांगदास बाबाजी आणि प्रिया शरण बाबाजी हे दोघेही तरुणच होते. दोघांचं वैराग्य असाधारण होतं. दोघांवरही पंडित बाबांचं अगदी आपल्या मुलाप्रमाणे प्रेम होतं आणि इतर शिष्यांच्या समान ते त्यांच्या आध्यात्मिक संरक्षणामध्ये आणि आश्रयाला राहून आपलं शास्त्राध्ययन आणि भजन साधना करीत असत. प्रिया शरण बाबाजी आणि गौरांगदास बाबाजी यांचंही एकमेकांवर अतिशय प्रेम होतं आणि ते दोघेही एकमेकांचा अतिशय आदर करत असत. अगदी शेवटपर्यंत प्रिया शरण बाबाजींना कधीही गौरांगदास बाबाजींच्या बद्दल बोलणं निघालं तरी प्रेमाश्रूंनी डोळे भरून येत असत. ते जेव्हा कुठेही कथा सांगत तेव्हा आपल्या श्रोत्यांना गौरांगदास बाबाजींच्या अनुपम भक्तीचं आणि वैराग्याचं उदाहरण जागोजागी देत असत. प्रिया शरण बाबाजींना गोवर्धन येथील सिद्ध मनोहरदास बाबा आणि पियासेवाले बाबा श्री राधिकादासजी यांचाही सत्संग लाभला. संवत 1975 मध्ये त्यांना टटिया स्थान ह्या एका वृंदावनमधील स्थानाचे महंत श्री भगवानदासजी महाराज आणि श्री नवेली शरणजी महाराज यांचा सत्संग मिळाला आणि त्यांच्याकडूनच त्यांनी वाणी ग्रंथांचं शिक्षण घेतलं आणि त्याचा सखोल अभ्यास केला. त्याच्यानंतर ते विशेष रूपाने वाणी ग्रंथांच्याच कथा सांगू लागले. त्यांच्या कथेमध्ये इतक्या अपूर्व रसाची सृष्टी होई की कथा ऐकायला बसलेले लोक त्या रसवर्षावामध्ये चिंब भिजून जात आणि त्यांचं भान हरवत असे. श्री हरिबाबा, श्री उडिया बाबा यांच्यासारखे थोर संत सुद्धा प्रिया शरण बाबांची कथा ऐकायला आवर्जून येत असत. एकदा असं झालं की या संपूर्ण संत मंडळींच्या मध्ये व्रजलीला आणि निकुंजलीला या दोघांबद्दल एक विवाद सुरू झाला. लीला ही 2 प्रकारची असते. एक
असते स्वारसिकी आणि दुसरी असते मंत्रोपासना समयी. अप्रकट लीला ही स्वारसाची असते, कारण ती स्वेच्छामयी आहे. म्हणजे ती ज्या त्या साधकाच्या वरती त्याच्या त्याच्या मनोभूमी प्रमाणे त्याच्या त्याच्यासाठीच त्याच्या मनोराज्यात निर्माण होते आणि भिन्न-भिन्न वेळेला, भिन्न-भिन्न ठिकाणी आणि भिन्न-भिन्न रूपामध्ये ती अनुष्ठित होत असते. ती प्रवाहरूप आहे आणि शास्त्रांमध्ये ज्या उपासना मंत्रांमधल्या लीला सांगितलेल्या आहेत, त्यांना मंत्रोपासना समयी लीला असं म्हणतात. ह्या लीला नेहमी एकाच स्थानावरती आणि एकाच रूपामध्ये होत असतात. असा या दोन्हीमध्ये फरक आहे. स्वारसिकी लीला ही अर्थातच थोडीशी व्यक्तिगत असल्यामुळे ती कधी सुरू होते, कधी तिचा मध्य होतो आणि कधी तिचा शेवट होतो. पण मंत्रोपासना समयी लीला हिला आदिमंत्य अवसान नाही असं म्हणतात आणि ती नित्य स्थितिशील आहे. ती एकाच प्रकाराने, एकाच स्थानावरती आणि नित्य होत असते. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या दोन्हीही लीला ह्या राधाकृष्णाच्याच असतात आणि काही जणांचं म्हणणं असं आहे, की व्रजलीला आणि निकुंज लीला ह्याच्यामध्ये निकुंज लीलेचा अंतर्भाव व्रजलीलेमध्ये होतो. प्रियाशरण बाबाजींनी सर्वच ग्रंथांचं अध्ययन केलेलं असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल आणि समन्वयक झालेला होता. त्यामुळं या दोन्ही लीलांचा समन्वय बाबांच्या मनामध्ये अगदी ठाण मांडून बसलेला होता. आता ह्याच्यापुढे आणखीन काही लोक म्हणू लागले, की ही निकुंजेश्वरी राधाराणी आणि वृषभानुनंदिनी ह्या दोघी वेगळ्या आहेत. निकुंजा लीलामधले श्याम आणि श्यामा हे अनादी आणि अजन्म आहेत. त्यांचे कोणी माता-पिता नाहीत आणि त्यांचा व्रजलीलेशी काहीही संबंध नाही. ते नित्य किशोर आणि किशोरी आहेत आणि त्यांचा विहार नित्य आहे. काहींचं मत असं होतं, की निकुंजेश्वरी आणि वृषभानुनंदिनी यामध्ये काही भेद नाही आणि निकुंज लीला ही व्रजलीलेच्या अंतर्गत येते. ह्या सर्व विवादामुळे हे दोन्हीही चा समन्वय घालणारे हे जे प्रियाशरण बाबाजी होते, त्यांच्या मनामध्ये मोठं द्वंद्व माजलं. त्यांच्या मनात शंका येऊ लागली आणि खळबळ माजली. एकदा गोपालकुटीमध्ये ते या विवादाच्या प्रश्नाचा विचार करीतच बसलेले होते. बसल्या-बसल्याच त्यांची तंद्रा लागली आणि त्यांचं ध्यान लागलं. त्यावेळेला स्वतः राधाराणीने त्यांना दर्शन दिलं आणि त्या राधाराणी स्वतः म्हणाली, की "मीच वृषभानुनंदिनी आहे आणि मीच निकुंजेश्वरी पण आहे." ह्या राधाराणीच्या दर्शनामुळे त्यांचा जो विश्वास होता, की ह्या दोघीही एकच आहेत, तो सिद्धांत त्यांच्या मनात आणखीन दृढ झाला. प्रियाशरण बाबाजी हे मोठे स्पष्ट बोलणारे होते. पण दुसऱ्यांना दुखवणं किंवा दुसऱ्यांची निंदा करणं असं त्यांच्या मनात सुद्धा कधी येत नसे. पण जिथे एखाद्या शास्त्राच्या दृष्टीने कुणाच्या बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये त्रुटी त्यांच्या नजरेला येईल, ती ते सहजपणाने दुरुस्त करून सांगत असत. त्यामुळे काही लोकांना मात्र मनाला ते लागे आणि त्रास वाटे. पण प्रियाशरण बाबाजींचा उद्देश हा दुसऱ्यांना सुधारण्याचाच नेहमी असे, त्यांची निंदा करण्याचा कधीच नसे. एकदा निंबार्क संप्रदायाचे श्री अनंत श्री विभूषित श्रीजी महाराज हे वृंदावन येथे आले. त्यांनी प्रियाशरण बाबाजींना कथा सांगण्याचा अगदी आग्रह केला. म्हणून निंबार्क संप्रदायातील श्री महावाणीची सिद्धांत सुखाची कथा प्रियाशरण बाबाजींनी सुरू केली. श्रीजी महाराज हे कथा ऐकायला येऊ लागले. प्रियाशरण बाबाजी त्यांचा यथोचित सन्मान करत आणि त्यांना अगदी उच्च आसनावरती बसवत आणि स्वतः समोर दगडाच्या एका साध्या चबुतऱ्यावरती बसत असत. पहिल्या दिवशी तर त्यांनी श्रीजी महाराजांच्या समोर बसताना
काहीही आसन न घेताच चबुतऱ्यावरती बैठक घेतली. तेव्हा श्रीजी महाराजांनीच आग्रहाने त्यांना उठवून चटई टाकून त्याच्यावरतीच बसायला सांगितलं. म्हणून ते तसे बसू लागले. तरीही त्यांच्या संप्रदायातल्या एका वयोवृद्ध संताने अशा प्रकारे श्रीजी महाराजांनी प्रियाशरण बाबाजींची कथा ऐकावी याबद्दल गदारोळ उठवला आणि एक आंदोलनच उभं केलं. कारण श्रीजी महाराज हे वयोवृद्ध होते आणि त्या मानाने प्रियाशरण बाबाजी हे लहान होते. खरं तर प्रियाशरण बाबाजी त्यांचा यथोचित आदर करत असत आणि त्या दोघांना किंवा इतरांना या त्यांच्या चटईवर बसण्याबद्दल काहीच हरकत नव्हती. पण त्या वृद्ध महात्म्याच्यामुळे या श्रीजी महाराजांना 6 दिवस कथेमध्ये आल्यानंतर शेवटी कथेमध्ये येणं बंद करावं लागलं. हे वृद्ध महात्मा मात्र आपण कथेमध्ये येत होते. एक दिवस ते कथेमध्ये आलेले पाहून त्यांना उद्देशून, पण त्यांचं नाव न घेता, श्री प्रियाशरण बाबाजी म्हणाले, की श्री हरिव्यास देवाचार्य यांनी परमेश्वराची जी मायाशक्ती म्हणतो आपण, त्या मायेला आपली शिष्या बनवलं. मग तिला कसं वाग आणि काय कर आणि काय करू नको ह्याचे त्यांनी सूचना दिल्या. त्यावेळेला ते म्हणाले, की आता तू वैष्णवी माया झालेली आहेस. म्हणजे आता तू ही माया नाहीस. पण जर समजा जुन्या सवयीमुळे तुला जर मनात असं आलं, की कुणाला तरी आपण आता घेरावं, तर वृंदावनमध्ये राहणाऱ्या जे म्हातारे असतात, म्हातारचळ लागलेले, त्या महात्म्यांना तू लाग बरं का. अशा प्रकारे त्यांनी टोमणा मारला. एकदा वृंदावनामध्ये एक महात्मा आले आणि त्यांची स्थिती मोठी विलक्षण होती. कथा कीर्तन करताना अश्रू, कंप इत्यादी भाव त्यांच्या शरीरावर दिसत. कधी-कधी ते मूर्छित होत असत. ते अधिकतर भावसमाधीमध्ये बुडलेले असत आणि ते भगवंताशी बोलत असत आणि भगवंत त्यांच्याशी बोलतो असा दावा होता. हे सगळं ऐकून आणि बघून लोक फार प्रभावित होत असत. लवकरच सिद्ध महात्म्याच्या रूपामध्ये त्यांची ख्याती सगळीकडे झाली. मोठे-मोठे महात्मा सुद्धा त्यांचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. श्रीहरी बाबा ही त्यांचं दर्शन घ्यायला गेले आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी आपल्या साधनेबद्दल आदेश घ्यावा असं श्रीहरी बाबांना वाटलं. म्हणून श्रीहरी बाबा त्यांना म्हणाले, की महाराज, प्रभू सदाच तुमच्या सन्निध असतात. तर तुम्ही त्यांना कृपा करून विचाराल का, की मला त्यांचं दर्शन कसं होईल? ते महात्म्यांनी उत्तर दिलं, की यार असं म्हणायचे ते श्रीकृष्णांना, यार का कहना है कि आप 21 दिन का अनशन करे तो आपको दर्शन हो जाएंगे. हरिबाबा हे साधे सरळ होते, साधेभोळे होते. त्यांनी खरोखरच अनशन सुरू केलं. ही गोष्ट प्रियाशरण बाबाजींच्या कानावर गेली. तेव्हा आपल्या आणि बाकीच्या लोकांना ते म्हणाले, की त्या महात्म्यांना माझ्याकडे घेऊन या. ते महात्मा त्यांच्याकडे गेले. बाबांनी अगदी आदर सत्कार त्यांचा केला, त्यांना नमस्कार केला, त्यांना बसायला आसन दिलं आणि आपण स्वतः त्यांच्याजवळ बसले आणि अगदी हात जोडून म्हणाले, महाराज, मला अपराधाबद्दल क्षमा करा. खरं तर मला तुमच्याजवळ म्हणजे तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. पण तुम्ही स्वतः माझ्याकडे येण्याचे हे कष्ट घेऊन माझ्यावर फार मोठी कृपा केलेली आहे. त्यावेळेला अगदी बेफिकिरीने ते महात्मा म्हणाले, काही हरकत नाही, यारने अनुमती दिली म्हणून आलो मी. प्रियाशरण बाबाजींनी त्यांच्याशी कथा, भजन, साधना यासंबंधी बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता चारी बाजूनी त्यांना समजून आणि परखून घेतलं. मग चांगल्या प्रकारे त्यांचं निरीक्षण केल्यावरती प्रियाशरण बाबाजी म्हणाले, की मी ऐकलंय की तुमच्यावर श्रीकृष्णांची, प्रभूची मोठी कृपा आहे. महात्मा म्हणाले, हां, माझ्यावर त्यांची असीम कृपा आहे. ते तुम्हाला नेहमी दर्शन देतात आणि तुमच्याशी बोलतात सुद्धा असं ऐकलं मी.
ते महात्मा म्हणाले, "हां, ते तर नेहमी माझ्याबरोबरच असतात." मग प्रियाशरण बाबाजी म्हणाले, "हो का? मग आत्ता काय ते तुमच्याबरोबर आहेत का?" तेव्हा तो तोतया महात्मा म्हणाला, "हां, आहेत तर, पण ते बाहेर उभे आहेत." ते माझा यार म्हणाला, की "तुम्ही या बाबांशी गप्पागोष्टी करून या, मी काही आत येणार नाही." त्यावेळेला हे ऐकल्यावर प्रियाशरण बाबाजींचा मोहराच एकदम बदलला. आपले डोळे मोठे करून आणि भुवया वर चढवत त्यांच्याकडे भेदक नजरेने पाहात अगदी उच्च आणि तीव्र स्वरामध्ये ते म्हणाले, "हो तर, मी तुझ्या यारची म्हैसच चोरली आहे ना, म्हणून तो माझ्यावरती रागावलाय. आता मी अनशन करीन, तेव्हाच तो प्रसन्न होईल, नाही का? हेही तुम्हाला तुमच्या यारने सांगितलेलं असेल ना? लबाड कुठला, धूर्त माणसा! या वृंदावनामध्ये असलेल्या साध्या भोळ्या बाबाजींना फसवायला आला आहेस? चल जा याच क्षणी इथून, नाहीतर देतो बघ तुला शाप." प्रियाशरण बाबाजींचा हा अवतार बघून त्या महात्म्याच्या लक्षात आलं, की आपलं पितळ इथं उघडं पडलंय, काही खरं नाही. त्याला घाम सुटला आणि तो थरथर कापू लागला. डोळे नजर खाली करून तो मुकाट्याने उठला आणि जाऊ लागला. तेव्हा बाबाजी म्हणाले, "थांब, पहिल्यांदा हरिबाबांच्या जवळ जा, त्यांची क्षमा माग आणि त्यांना अनशन तोडायला सांग. त्यांना खायला घाल काहीतरी आणि मगच जा इथून." तो महात्मा पळत-पळतच हरिबाबांच्याकडे गेला आणि त्यांची क्षमा मागून त्यांना अनशन तोडायला लावलं त्याने आणि मग मात्र तो कुठेही वृंदावनात दिसला नाही. अशा प्रकारे जी गोपाल मंत्राच्या अनुष्ठानाने बाबांना दिव्य शक्ती मिळालेली होती, ती त्यांच्याकडे अजूनही तशीच होती, प्रज्वलित होती. तिचं दर्शन किंवा अभिव्यक्ती ही अशा प्रकारे मध्ये-मध्येच होत असे. स्वतः बाबा खूप प्रयत्न करत, की तिचं प्रकाशन होऊ नये. पण बाबांचं भक्तांवरती अतिशय प्रेम होतं आणि त्यांना मदत करण्यासाठी कधी-कधी सहजपणाने त्यातून चमत्कार होत असत. आता पुढील भागामध्ये आपण ह्यातले काही चमत्कार ऐकूया. हरी ओम.